जय भीम जय शिवराय. तर आता आजचा मुद्दा असा आहे की काही दिवसांपूर्वी एक मराठी सिनेमा रिलीज झाला. पुन्हा शिवाजीराजे भोसले या सिनेमामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर कोण कारणीभूत, शेतकरी आत्महत्या का करतो, यावर चित्रण त्यांनी दाखवलं. तर आणि त्यात स्वतः छत्रपती शिवाजीराजे भोसले हे पुन्हा प्रगट होऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतात असं त्याच्यात दाखवण्यात आलं आहे. तर त्यामध्ये जे दाखवले गेलं त्या सत्याचं कधी उतरलं तर किती चांगलं होईल. आज दिवसाला नाही जरी म्हटलं तर जगाचा पोशिंदा, ज्याच्यामुळे आज आपल्या ताटात अन्न दिसतं, तर तो मिनटाला आत्महत्या करतो. तर का? तर त्याच्या पिकाला भाव मिळत नाही. दिवसरात्र मेहनत करून तो जे पीक उभं करतो, अचानक पाऊस येतो, पिकाची नासाडी होते. जे काय पीक वाचतं ते तो बाजारात विकायला नेतो मार्केटला, तो बऱ्यापैकी त्याला भाव मिळत नाही. आणि जो काय भाव मिळतो तो त्याचा जाणं येण्याचा खर्च, त्याच्यातच त्याचा तो पैसा संपून जातो. मग अशा शेतकऱ्याने जगावं की मरावं त्याच्याकडे दुसरा उपायच राहत नाही. कारण तो ज्या परिवारासाठी ते धान्य विकतो त्या परिवारालाच ते पैसे भेटत नाही, देऊ शकत नाही, खर्च करू शकत नाही, तर तो तरी काय करू शकतो तिथं? अरे आपल्या महाराष्ट्र सरकारला लाज वाटली पाहिजे की जो पिकवतो, आज त्याच्यामुळे आपण जे खातो, आपल्या ताटामध्ये जी चपाती येते, कुठंतरी तो शेतकरी ते गहू पिकवत असेल म्हणून चपाती आपल्या ताटात येते. आपण जो भात खातो, कुठंतरी शेतकरी तो भात लावत असेल, तांदूळ लावत असेल, तेव्हा आपण भात खाऊ शकतो. कुठं जरी कोणी शेतकरी डाळ लावत असेल, कोणी पालेभाज्या लावतो. आता तुम्ही आत्ताच बघितलं, पावसाळा संपल्यावर सुद्धा अवकाळी पाऊस झाला. त्या पावसामुळे शेतकऱ्याचं खूप नुकसान झालं. पीक कापणीवर आलेलं आणि अचानक पाऊस पडल्यामुळे होता नव्हतं ते